फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही ना आज पाऊस पडलेला आहे आणि आम्ही असं सहज लॉंग ड्राईव्हला चाललेलो आहोत फिरायला. तर कुठे जातो ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर चला आता आपण जाऊयात, बघूयात आपण कुठे फिरायला जातो. का मोठं बरं. Turn left onto Service Road. एकदा ज्ञानेश लावून घेऊन जाऊ असं धरणाच्या गाडीत बसून जायचंय आपल्याला मस्त 15 ऑगस्टच्या टायमाला. In 300 meters, keep left to stay on Service Road. काय केलं म्हणलं अण्णा आपण आज बाहेर जाऊ शुक्रवारी तेव्हा नाही का आला मग आणि फ्रेंड्स, हे पाहू शकता तुम्ही, इथं आमची ताई जगदंब बोकडाची थाळी खूपच फेवरेट आहे. हे म्हणजे लोकांचं खूप गर्दी आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही, हे टिपटॉप हॉटेल आहे. तर तुम्ही पुण्यामध्ये ऐकत असाल कुठे काय आहे, वाकडमध्ये टिपटॉप हॉटेल असं तसं. तर हे आहे, पाहू शकता टिपटॉप हॉटेल. आमच्याकडे आहेत ना 1-2-3 हॉटेल आहेत ना, खूप मोठे मोठे आहेत वाकडमध्ये. तर हे आमच्या घराच्या जवळ आहे. हा एक नवीन प्रोजेक्ट होत आहे, पाहू शकता तुम्ही, हायनेस. हा रोड इथून जातोय अजून तर पुढे बघ, हा रस्ता आहे का नाही, हा आपण सिमेंटचा डबल इथपर्यंत होणार आहे. तर फ्रेंड्स, हे पाहू शकता तुम्ही, हे आहे हॉटेल टिपटॉप. तर छान आहे हे हॉटेल. हे आमच्याकडचं थोडंसं फेमस हॉटेल आहे टिपटॉप मध्ये पण थाळी चांगली मिळते बरं का. 5 स्टार हॉटेलचं तसंच असतं, त्यांचा बफे चांगला असतं. आणि हे पाहू शकता, इकडे आमच्याकडे सयाजी हॉटेल पण आहे फेमस, फार पूर्वीचं आहे हे सयाजी हॉटेल. दिसत होतो आपल्या घरात. हा, सयाजी हॉटेल ना आपल्या गॅलरीतून दिसायचं. आणि लाईफ पॉइंट दिसायचं. हा, लाईफ पॉइंट हॉस्पिटल पण दिसायचं. लाईफ पॉइंटने वाढवलंय बरं का दवाखान्यात थोडा, काहीतरी केलंय काम. तर फ्रेंड्स, हे आहे लाईफ पॉइंट हॉटेल, हॉस्पिटल हॉटेल. तर इकडचं आहे. आणि इकडे येत ना, जर कुणाला फ्लॅट घ्यायचे असतील तर पहा, खूप मोठे मोठे नवीन छान प्रोजेक्ट आहेत इकडे. काय ही बिल्डिंग बेटा. फ्रेंड्स, आम्ही सर्व्हिस रोड सोडलेला आहे आणि आता आम्ही लागलेलो आहोत हायवेला. तर पाऊस पडला पाहिजे का, तर पाऊस पडण्याच्या आशेनेच आम्ही चाललेलो आहोत की पाऊस पडलेला दिसला पाहिजे. आणि इकडे पहा, कार बुकिंग साठी मारुती सुझुकी इकडं. हा ना, किती सारे लोक बुकिंग करतायत पहा तुम्ही, किती छान असं आहे. सगळ्या गाड्यांसाठी गर्दी आहे. सगळ्या गाड्यांसाठी लोक त्यांच्या हौशीनुसार गाड्या बुकिंग करतात आणि गाड्या घेतात. आजकाल गाड्या घेणं म्हणजे घेतात लोक, सगळेच लोक आजकाल 4 व्हीलर हे घेतातच. तर कोणाकडे 4 व्हीलर असेल तर त्यात काय म्हणजे असं आजकाल नवलची गोष्ट नाही राहिली. पूर्वीच्या जमान्यात म्हणजे 4 व्हीलर म्हणजे फार मोठी. हा पण रोड फ्रेंड्स आमच्याकडे जातो. हा भूमकर चौक आहे, तुम्ही पाहू शकता. भूमकर चौकात काय मोठ्या लाईनी लागल्यात गाड्यांच्या. तर फ्रेंड्स, हे पाहू शकता तुम्ही, हे तुम्ही पाहू शकता. हे आहे पुनावळेचाच भाग आहे हा. आता हे रावेत सुरू झाले मला वाटतंय ना. आता हे रावेत सुरू झाल्याने इकडचं वातावरण तुम्ही पाहू शकता रावेचं. आणि इथे पण ही पण जीकेचीच बिल्डिंग आहे. आणि इकडे ना फ्रेंड्स, हे सँटोसा म्हणून एक वॉटर पार्क आहे. आणि सँटोसा म्हणून एक मोठा लग्नासाठी आहे, खूप छान मोठं तिथं जागा आहे, म्हणजे मोठं कार्यालय आहे सँटोसा म्हणून. सँटोसाला जायचं का आता? नाही, सँटोसा अजून लांब आहे का? इथंच आहे ना, हे गेले. तर हे पाहू शकता तुम्ही. हा, हे पाही पंजाबी रसोई. इथं आम्हाला जेवण नव्हतं छान मिळालं. चांगलं नव्हतं मिळालं आहे ना. हे पाही सँटोसा म्हणून आहे, हे खूप छान रेस्टॉरंट आहे. इथे वॉटर पार्क पण आहे. त्या पण वॉटर पार्कला बरीच लोक येतात. आणि हे अशा प्रकारे आहे, पाहू शकता. इकडे ना खूप साऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. आपण पण आहे ना खूप दिवसातून येतो इकडे, नाही? आपण मागच्या वर्षी नंतर कधी मुंबईला गेलो होतो गाडी घेऊन. हा, त्याच्यावर परत आलोच नाही इकडे, आत्ताच आलोय. हे पहा फ्रेंड्स, हा आहे पुणे एक्सप्रेस वे, इकडे जायचा. आणि आपण आता ओल्ड मुंबई पुणे हायवेने चाललेलो आहे का, तर आपल्याला कामशेतवरून पुढे जायचं आहे म्हणून. आणि इकडून चांगले सीन पण दिसतो जाताना. आणि मी
400 meters, slight left. तर फ्रेंड्स हा पाहू शकतो तुम्ही ओल्ड मुंबई हायवे आहे आणि फक्त या रस्त्यावरचे तुम्ही फक्त सीन पाहू शकता किती सुंदर असे आहेत. पाहू शकता तुम्ही कसले सुंदर आहेत हे पहा. डोंगर असा पूर्ण धुक्यांमध्ये गेलेला आहे. किती भारी नजारा. आणि इकडे गहुंजेचा आपलं जे पुण्यातलं जे फेमस स्टेडियम आहे ना ते आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असे आभाळ खाली आलेला आहे. ढग सगळे खाली आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही काय सीन आहे हा. Use any lane to turn slightly left to stay on National Highway 48. आपण मंदिरात जायचं आज तुम्ही पाहू शकता हा मुंबई पुणे बेंगळुरू हायवे आहे आणि किती गर्दी आहे. परंतु इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता काय ते वातावरण आहे. पण इकडे तुम्ही पाहू शकता वाव काय नजारे आहेत. जस्ट हिअर. पावसाळ्यात खरंच ना पावसाळ्यात जर कोणाला फिरायला यायचं असेल ना तर पुण्याला नक्कीच म्हणजे लोक का पुण्याला फिरायला येतात. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा काय नजारे आहेत काय सुंदर आहेत नुसती. आणि इथे ना घोरडेश्वर आहे फ्रेंड. इकडे खूप सारे लोक ट्रेकिंगला येतात त्या घोरडेश्वरला. हे पहा गुडघ्याला त्रास होत असेल नाही तर तुम्ही लांब करून बसा गुडघे. नाही माझं ते गुडघ्याला त्रास नाही. माझं ते असं ठणकतं एक ठिकाणी. ते असं झोपलं तर ठणकतं एका बाजूला. ते गुडघ्याचं ना ऑपरेशनचं वरचं बरं आहे पण खालच्या बाजूचं आहे ते संधिवाताचं क्षेत्र आहे ते. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. प्रॉब्लेम असा आहे चालू म्हणलं त्यांना बी पाहिजे. हे पहा फ्रेंड्स काय सुंदर ते नजारे आहेत. लई धबधबे असते ना वाता. रिस्की. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही काय सुंदर असं वातावरण आहे. हे पाहू शकता अशी इथं ट्रेकिंगला आहे आणि आज तर खूप गर्दी असणारी रविवारची ट्रेकिंगला इकडे घोराडेश्वरला. हे पाहू शकता तुम्ही मुंगीसारखा माणूस आहे इकडे ह्या घोराडेश्वर ट्रेकिंगला. हे पहा ही सगळी त्यांची पार्किंग आहे घोराडेश्वर ट्रेकिंग वाल्यांची. हे पाहू शकता तुम्ही किती छान आहे. तर फ्रेंड्स तुम्ही आज पाहू शकता इकडे टोल नाक्यावरती खूप सारी गर्दी आहे आज. हा मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे. इकडे एवढी गर्दी आहे. आमच्या इकडचं फेवरेट बिर्ला टेम्पल. तर बिर्ला गणपती आहे हा. तुम्ही पाया पडू शकता. पहा गणपती बाप्पांच्या आज चतुर्थी आहे बिर्ला गणपतीच्या. तुम्हाला मी जवळून दर्शन करवते बिर्ला गणपतीचं. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा असा हा बिर्ला गणपती आहे. तर तुम्ही दर्शन करू शकता तिथं. आणि खूप छान फिरायचं ठिकाण आहे. जेव्हा कुणीही या भागामधले नवीन गाडी घेतात ना तर अवश्य त्या बिर्ला गणपतीला जातात अशी इथली ख्याती आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आणि इकडे टोल नाक्याच्या अगदी टोल नाक्याच्या डावीकडेच आहे हे बिर्ला गणपती. तर खूप छान आहेत आणि तिथं वरती पण जाता येत आणि नजारे पण तिथले खूप छान छान असे आहेत. हे पाहू शकता. हे पहा इथं आहे प्रतिशिर्डी. हे शिरगावचं प्रतिशिर्डी आहे. इथून शिर्डी साईबाबांच्या पाया मी तुम्हाला एकदा दाखवेल फ्रेंड्स. प्रतिशिर्डीला मला यायचंच आहे एकदा. तर मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ करून दाखवेल प्रतिशिर्डीचा. आता सध्या तुम्ही हे नजारे पहा इकडचे पाहू शकता तुम्ही किती कसे आहेत. लोक का लोणावळ्याला फिरायला येतात पावसाळ्यात त्याचं तुम्हाला आज कारण कळेल. आणि जरी तुम्ही येऊ नसेल शकलात तरी पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा पाहू शकता. या रस्त्याने परत मुंबई पुणे हायवे लागतो. फ्रेंड्स हा समोरचा सीन पहा काय सुंदर सीन आहे. पाहू शकता. आता ना फ्रेंड्स इकडे आता पाऊस म्हणजे 100% पडणार म्हणजे पडणार. हे कामशेत वगैरे आहे ना साईड इकडे पाऊस हा पडतो म्हणजे पडतोच असा रिमझिम रिमझिम. आणि छान इकडे वॉटरफॉल पण खूप असतात.
पहा, तुम्ही असा पाऊस पाहू शकता, किती आहे पाऊस हे पाहू शकता तुम्ही. इथे पाऊस आहे. फ्रेंड्स, तुम्ही हे पाहू शकता, हे वातावरण हेच पाहू शकता, किती सुंदर असं वातावरण आहे ते पहा. काय ते वातावरण आहे आणि आवाजावरून तुम्हाला कळू शकतं काय ते वातावरण. हे आहे कामशेतच्या इकडचं वातावरण आहे हे. कधी आले हे पाहू शकता तुम्ही, काय वातावरण आहे, काय सुंदर आहे. नारायणगाव मावळ. फ्रेंड्स, हे जे आहे ना, हे हिडन प्लेस आहे, अजून कोणाला माहित नाहीये. तर मी माझ्या, तुम्ही आता पाहू शकता काय ते सिनरी आहे, काय ते दृश्य आहे. आणि इकडे पण तुम्ही असं पाहू शकता. या धरणापर्यंत का नाही जायचं, तिकडे लगत असते. हे पहा फ्रेंड्स, हो धरणावरती धबधब्यावर पाण्यात उभा राहतो ते इकडे कुठं. पहा फ्रेंड्स. फ्रेंड्स, हे पाहू शकता तुम्ही काय वातावरण आहे. बॉटल का आणले धरणाचं पाणी भरते हे पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स. हे पहा. आणि हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, हे पहा. तर काय आहे फ्रेंड्स, हे तुम्हाला मी दाखवते. फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही, हे पहा. हे बघा, हे बघा, हे बघा, ते बघा. यार फोटो काढायला इथं तर लई छान आहे. ते बघा, ते बघा, ते बघा, ते बघा, ते बघा. आणि इकडे तर तुम्ही बघाच बघा, बापरे. इथं बघा, हे तर बघा, हे तर बघा फ्रेंड्स. दगडी बारडगावचे. वाव, काय भारी आहेत रे. तिथपर्यंत लोक ट्रेकिंग करतायत. संधी देऊ आपण उतरायची. हा, किती छान आहे. हा, इथूनच जाऊ आपण. हे पहा, छोटे छोटे धबधबे. गाडी मला साईडला थांबली आधी तिघे. हा, लावा लावा. मी नाही उतरणार. हा, नका उतरू. इकडच्या साईडला तुम्ही असं पाहू शकता, किती वातावरण सुंदर आणि छान आहे ते. फ्रेंड्स, आता आम्ही आहे ना पाणी भरायला चाललेलो आहोत. हे पण इथं पाणी आहे पण आहो छान. हे का पाणी कुठे. चला आम्ही आपण पलीकडे जाऊ. चला त्या ट्रेक करायचं. चला आता आपण आहे ना असं आहे ना ट्रेक करून जाऊया. हे पाहू शकता तुम्ही, इकडे हे वातावरण काय आहे ते तुम्ही पाहू शकता. हे सीन पहा तुम्ही. आणि हे असं पाहू शकता तुम्ही. आणि इकडे गर्दी पहा. शक्यतो आपण जिकडे जातो ना तिकडे खूप सारी गर्दी असते, पण इकडे तुम्हाला गर्दी तुरळक भेटायला पाहायला मिळेल. आणि हे पाहू शकता तुम्ही, किती छान असं वातावरण आहे. मी पप्पांकडे जाऊ का. नको. का. आणि हे पहा फ्रेंड्स. आणि आणवी इकडे, आणवी. पाहू शकता तुम्ही, अन्वी असं नॅचरल वॉटर भरत आहे. पाणी पाहू शकता किती नॅचरल वॉटर आहे इथे असं. आणि हे पाहू शकता अन्वी असं नॅचरल वॉटर भरत आहे. तर हे पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स, किती नॅचरल वॉटर आहे आणि अन्वी असं भरत आहे. आलेलो आहोत. तर पाऊस आलेला आहे. वा 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 वा. निसर्ग, ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ कसा वाटला निसर्ग. आणि याच्या पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. खूप छान छान दृश्य आहेत. धन्यवाद.